श्री स्वामी समर्थ. अधिक मास महात्म्य. अध्याय 5. चौथ्या अध्यायात आपण पाहिले की कुठला व्यक्ती दानास पात्र आहे. 5व्या अध्यायात असे सांगितले आहे की व्यक्ती जरी दानास पात्र असेल, दानाची वस्तूही योग्य असेल, दात्याची दातृत्व भावनाही चांगली असेल, पण नकळत जरी त्यात थोडीशी चूक घडली तर त्या चुकीचे प्रायश्चित्त हे मात्र भोगावे लागतेच. ह्याच न्यायाने कळत नकळतपणे जन्मजन्मांतरी आपल्या हातून घडलेल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी दिनांक 5 जून ते 12 जून श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये अवश्य सहभागी व्हा. आपले पापक्षालन करणारी गंगामाई स्वतः मात्र साधू संत आणि सत्पुरुषांच्या दर्शनाने कशी पावन होते ती गंगामाई आणि नारद भेटीची कथा सांगितली आहे. म्हणूनच गंगा गोदावरी मातेच्या उगमाने पावन झालेल्या त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीमध्ये आयुष्यात एकदा तरी अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण अवश्य करून गंगामाईप्रमाणे पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ बनावे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण भारत देशातील पवित्र नद्यांचे जल असलेल्या श्री मातृतीर्थ येथे भागवत सप्ताहादरम्यान स्नान करून आपले आयुष्य मोक्षदायी बनवूया. अधिक मासानिमित्त श्री मातृकुंडासाठी अवश्य दान करा. अधिक मासानिमित्त श्री मातृकुंडासाठी दान करून एकाच वेळी सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त करावे. श्री गुरुपीठ येथे भागवत पारायणामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाईन तसेच जागेवरही कॅश प्रवेशपत्र उपलब्ध होतील. श्री स्वामी समर्थ. चरणार्पणमस्तु.